नमस्कार मित्रो. महाराष्ट्राच्या राजकारणावर ज्यांनी आपल्या वाणीने, लेखणीने, आपल्या कृतीने अवीट असा ठसा उमटवलेला आहे ते श्रद्धेय भाई केशवरावजी धोंडगे साहेबांच्या जीवन कार्याच्या संदर्भामध्ये आज आपल्याशी चर्चा करणार आहे. हैदराबाद मुक्तीसंग्रामामध्ये ज्यांनी महत्त्वपूर्ण योगदान दिलं, यापूर्वी अनेकांवर मी बोललेलो आहे. त्याच्यामध्ये श्रद्धेय डॉक्टर शंकररावजी चव्हाण साहेबाबद्दल मी माहिती सांगितली. बापूसाहेब बारटकर साहेबाबद्दल मी या अगोदर बोललो. अनेक नेतृत्वावर बोललेलो आहे. आज मी बोलणार आहे ते भाई केशवरावजी धोंडगे साहेबाबद्दल. मित्रो, केशवराव धोंडगे साहेबांचं व्यक्तिमत्व हे आगळं वेगळं असं व्यक्तिमत्व आहे. त्यांनी आपल्या असे विशिष्ट साच्यामध्ये स्वतःला बंदिस्त केलं नाही. दिलखुलास जगले ते. आणि त्यांना जे वाटलं ना कधी, ती गोष्ट त्यांनी केली. आपल्या आईविषयी, आपल्या गुरुविषयी त्यांना नितांत श्रद्धा, नितांत आदर असा होता. आपली आई मुक्ताई, त्या मुक्ताईंचं नाव पहिल्यांदा ते आपल्या नावाच्या अगोदर नाव लावायचे. मुक्ताई सूत केशवराव धोंडगे असं लावायचे. मुक्ताई सूत म्हणजे आईविषयी आत्यंतिक निष्ठा ज्यांच्या अंतःकरणामध्ये होते, ते स्वतः मातृहृदयी असणारे केशवरावजी आईवर नितांत त्यांचं प्रेम होतं. आणि त्यांच्या त्या प्रेमाचा उद्गार ते अनेकदा काढायचे. आजच्या तरुण पिढीने भाई केशवराव धोंडगे साहेबांचा हा आईविषयीचा प्रेमाचा भाग आपल्या अंतःकरणात जर रुजवला तर आई नावाचं मूल्य हे मूल्यवान राहायला अजून मदत होईल. आई मग तुम्हाला वृद्धाश्रमात दिसणार नाही. इतकं नितांत प्रेम श्रद्धेय भाई केशवराव धोंडगे साहेबांनी आईवर केलेला आहे. भाई केशवराव धोंडगे साहेबांच्या व्यक्तिमत्वाला कितीतरी अनंत पैलू आहेत मित्रांनो. खरं तर हा माणूस जितक्या या महाराष्ट्राने जितका समजून घ्यायला पाहिजे होता तितका समजून घेतला नाही. आणि त्यांचं जीवन आणि कार्य महाराष्ट्रात नव्हे तर देशामध्ये वेगवेगळ्या भाषेमध्ये जायला पाहिजे. ते नेण्यासाठी आपण एक प्रयत्न करणं गरजेचं आहे. ते नांदेडचे भूषण तर होतेच, पण महाराष्ट्राचं भूषण असं व्यक्तिमत्व आहे ते. मराठवाड्याचा ढाण्या वाघ, मुलूक मैदानी तोप, एक प्रभावी वक्ता, अतिशय जिव्हाळ्यानं पोटतिडकीनं बोलणारं हे व्यक्तिमत्व. मनातली कळकळच नाही, ते मनातली तळमळ ते व्यक्त करायचे. लढाऊ नेता म्हणून, एक संघर्षशील नेता म्हणून, संघर्ष हेच माझं जीवन ही भावना आणि भूमिका घेऊन जगणारा हा नेता. शेतकरी कामगार पक्षाचे ज्येष्ठ नेते म्हणून ते ओळखले गेले. अनेक पुस्तकांना ज्यांनी जन्म दिला, ते एक परिवर्तनवादी लेखक म्हणूनही त्यांनी त्यांचा नावलौकिक व्हायला पाहिजे. त्यांचे ग्रंथ अनेक भाषेत जायला पाहिजे. आणि ते नेण्याची त्या परिवाराने आणि साहित्यिकांनी पुढाकार घेण्याची गरज आहे असं माझं मत आहे. तर ह्या व्यक्तिमत्वाने किती लिहिलं. अहो, त्यांच्या जयक्रांतीमधून त्यांचे जे लेख असायचे, अफाट लेख. त्यांची जी वाणी इतकी ओघवती होती. शब्द त्यांच्या अशी वाट पाहायची. मला अगोदर घेतील का केशवरावजी, मला अगोदर घेतील का, अशी गर्दी करायचे शब्द. कोणता शब्द, मी बाहेर अगोदर येईल, मी अगोदर बाहेर येईल. शब्दांचा सागर त्यांच्या वाणीतून बाहेर पडायचा. इतकी अफाट शब्द सामुग्री,
आणि ते अतिशय बोलीभाषेत एक खूप त्यांनी आज कधी अशी तमा बाळगली नाही की मी बोलतो ते लोकांना आवडेल का, काय होईल काय नाही. ते अगदी अंतकरणापासून, अंतकरणाची भाषा, कागदावरच्या भाषेपेक्षा ती काळजावरची भाषा वापरायचे. कागदावरच्या भाषेपेक्षा काळजातली भाषा ते वापरायचे आणि ते मनापासून बोलायचे. त्यांचं बोलणं हे भाड्याचं नव्हतं, भावनेतून बोलणं होतं मित्रांनो. भाड्यानं आणलेले वक्ते जसे ओठातल्या ओठात बोलतात तसलं तर काही नव्हता प्रकार. ते भावनेतून बोलायचे, भावपूर्ण बोलायचे, मनापासून बोलायचे. जे मनात जे विचार सुचला, जी कल्पना सुचली ते व्यक्त करायचे. विचारवंत, ते विचारवंत म्हणजे प्रतिगामी विचारवंत नव्हते, पुरोगामी विचारवंत होते. या महाराष्ट्राला पुरोगामी महाराष्ट्र बनवण्यामध्ये केशवरावजी धोंडगे साहेबांच्या विचाराचा फार महत्वपूर्ण सहभाग आहे. अंधश्रद्धेवर ते कडाडून प्रहार करायचे. जे काही चुकीचं दिसलं ना या समाजाला विकृत करणारा, त्या विकृतीवर प्रहार करून संस्कृतीचं रक्षण करणारे संस्कृती रक्षक केशवरावजी धोंडगे साहेब होते. मित्र, संस्कृती रक्षक नेता, कुशल संघटक, अनेक माणसं जीवाभावाची जोडली त्याने. आणि ती माणसं जोडलेली सर्व समाजातील माणसं होती त्यांच्यासोबत, ज्यानं या व्यवस्थेनं हीन दिन लेखलं, अस्पृश्य लेखलं, अशा माणसांना केशवरावजी धोंडगे साहेबांनी जवळ केलेलं आहे. ते एक शिक्षण तज्ज्ञ होते. शिक्षणाविषयी त्यांचे जे विचार आहेत ते पुरोगामी आणि अतिशय उपकारक आहे. आपलं काही लादू नका, आपल्या मुलांवर काही लादू नका, असं ते सातत्यानं सांगायचे. त्यांना त्यांच्या कलानं वाढू द्या, अशा पद्धतीचे विचार, मातृभक्त आणि एक आदर्श स्वरूपाचे विरोधकही ते होते. विरोधी पक्षामध्ये ते आयुष्यभर विरोधी पक्षात राहण्यामध्ये त्यांचं आयुष्य गेलं. परंतु विरोधी पक्षात जरी असले तरी वैयक्तिक कोणासोबत वैयक्तिक दुश्मनी त्यांनी बाळगून ते कधी जगले नाही. कारण कुण्याही जीवाचा कोण्याही जीवाचा न घडो मत्सर ही वाणी ते जगले. ही तुकोबांची वाणी ते जगले. एकदा एक प्रसंग या एका ठिकाणी सांगितलेला आहे. दैनिक सकाळ डिजिटलमध्ये 2 जानेवारी 1923ला तो प्रसंग त्यांनी उद्धृत केलेला मी या निमित्तानं आपल्यासमोर ठेवू इच्छितो. हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे साहेबांना अटक होण्याची एक चर्चा सुरू झाली होती. आणि ही अटक टळण्यासाठी अनेकांनी जे साकडं घातलं होतं ते केशवरावजी धोंडगे साहेबांना घातलेलं होतं. त्यांनी श्रद्धेय आणि तत्कालीन मुख्यमंत्री शंकररावजी चव्हाण साहेबांचं मन वळवून त्यांना हे अटक करणं अवघड जाणार आहे, महाराष्ट्रासाठी ते फायदेशीर ठरणार नाही, ही भावना आणि भूमिका शंकररावजी चव्हाण साहेबांना पटवून देण्यामध्ये यशस्वी झाले ते केशवरावजी धोंडगे साहेब. म्हणजे आपल्या विचारधारेच्या विरोधातल्या माणसांना वरही संकट आलं तेव्हा ते धावून जाणारा हे ते नेतृत्व होतं. मित्रांनो, विजेता वेगळं काही करत असतो आणि वेगळ्या पद्धतीनं करत असतो. मित्रांनो, हे विजेत्यांचं, प्रतिभावंतांचं एक वेगळं काम आहे. असामान्य कल्पना त्यांच्या डोक्यातून यायच्या आणि सामान्य माणसांचे प्रश्न सोडवण्याकडे त्यांचा कल होता. समाजाचे प्रश्न सोडवण्यासाठी त्यांना प्रशासनाला जागा करावं लागायचं, कारण ते सत्तेत नव्हते. आणि त्यामुळं लक्ष वेधून घ्यावं असे आंदोलन ते करायचे, लक्षवेधी स्वरूपाचे आंदोलन ते करायचे. आणि प्रशासनाला जागा करून जनतेचे प्रश्न सोडवणे हीच भावना, हीच भूमिका त्यांच्या आंदोलनामागे होती, हे आपण लक्षात ठेवलं पाहिजे. सत्ता हे सेवेचे माध्यम आहे, यावर ज्यांची श्रद्धा आणि निष्ठा असते ती माणसं सातत्याने आपल्या लेखणी, वाणी आणि कृतीचा वापर करून
सत्तेचा उपयोग समाजाच्या हितासाठी सातत्यानं करत जगतात आणि सत्तेचा वापर समाजसेवेसाठी करायला पाहिजे ही भावना केशवरावजी धोंडगे साहेबांनी आयुष्यभर वापरलेली आहे. त्यांनी जनतेचं प्रबोधन, परिवर्तनवादी विचार या प्रतिगामी व्यवस्थेचं जर समर्थन केलं असतं तर कदाचित ते मोठे झाले असतील कदाचित. परंतु सामान्य माणसांचं हित मात्र हिरावलं गेलं असतं. परंतु सामान्यांची सातत्यानं बाजू घेतली, दीनदलितांची बाजू घेतली, सर्वसामान्य माणसाची त्यांनी बाजू घेतलेली आहे. जयक्रांती या वृत्तपत्राच्या माध्यमातून त्यांनी स्वतःचं जयक्रांती निर्माण केली आणि जयक्रांतीच्या माध्यमातून जनमत घडवण्याचं अतिशय महत्त्वपूर्ण कार्य त्यांनी केलेलं आहे. त्यांना वाटेल त्या गोष्टीला ते स्थान द्यायचे. मग मी एकदा त्यांना एक पत्र लिहिलं होतं, एक आठवण मी या निमित्तानं आपल्याला सांगू इच्छितो. कराडच्या साहित्य संमेलनाला मी गेलेलो असताना अरुण गुजराती साहेब त्या ठिकाणी एका भाषणात केशवरावजी धोंडगे साहेबांचं अतिशय एक उत्कृष्ट बोलणं कसं असते, उत्कृष्ट वाणी कशी असते याचे दाखले काही दिलेले होते. मी ते दाखले भाई केशवराव धोंडगे साहेबांना पत्राद्वारे कळवलं होतं. साहेबांनी ते पत्र जे क्रांतीमध्ये छापलं, माझी त्यांची काही ओळख नव्हती मित्रांनो. त्यांना मी ओळखत होतो नावानं आणि दुरून एकदा दोनदा दर्शन फक्त झालेलं होतं, प्रत्यक्ष जवळून दर्शन सुद्धा झालेलं नव्हतं. परंतु साहेबांना मी हे सगळं कळवलं, त्यावेळेस त्यांनी ते छापलं. एवढं छापूनच ते थांबले नाहीत, तर माझ्या पत्त्यावर त्यांनी जयक्रांती पाठवली आणि जयक्रांती ती सातत्याने ते पाठवत राहिले. मित्र, आणि एवढंच नव्हे तर त्यांनी त्यांची ग्रंथसंपदा एका त्यांच्या कर्मचाऱ्याच्या माध्यमातून माझ्यापर्यंत पोहोचवलेली. ही गोष्ट म्हणजे मी एवढ्यासाठी सांगतोय, एका सर्वसामान्य व्यक्तींची नोंद कशी घ्यावी हे केशवरावजी धोंडगे साहेबांकडनं शिकलं पाहिजे. मी सामान्य माणूस, माझी त्यांनी अशी नोंद घेतली होती हे मी सांगतो आहे. त्यांचे निवेदन अर्थपूर्ण असायचे, सातत्यानं निवेदनं देत राहायचे. ते हे प्रश्न आहे, ते प्रश्न आहे, हे प्रश्न सोडवा, ते प्रश्न सोडवा, सातत्यानं बुडती हे जन न देखेवे डोळा म्हणून कळवळात येतो असे. म्हणजे सातत्यानं जनतेच्या प्रश्नानं ते अस्वस्थ असायचे आणि प्रश्न सोडून ते सोडवल्याशिवाय ते स्वस्थ बसायचे नाही. मित्र, आपलं आपल्याला महाविद्यालय झालं पाहिजे, उच्च शिक्षणाची सोय झाली पाहिजे बहुजनांच्या विद्यार्थ्यांसाठी, म्हणून त्यांनी तत्काळ शंकररावजी चव्हाण साहेब आणि यशवंतराव चव्हाण साहेबासोबत समोरच त्यांनी एकदा एका ठिकाणी भाषण करताना सोनखेडे येथे त्यांनी असं एक निर्धार व्यक्त केला होता, आधी लगीन कॉलेजचे, नंतर केशवाचे. मित्र, म्हणजे अशा पद्धतीचं निर्धार, दृढ संकल्प, दृढ निश्चय केला आणि खरंच त्यांचं कॉलेज झालं आणि लग्नही झालं. त्यांच्या आंदोलनाने महाराष्ट्राचं लक्ष वेधून घ्यायचं. त्यांचे आंदोलन अनेक यशस्वी झाले, अनेक मागण्या यशस्वी झाल्या. त्यांची एक मागणी मी तुम्हाला सांगतो की वंदे मातरम गीताने दोन्ही सभागृहाच्या कामकाजाचा प्रारंभ व्हावा, ही त्यांची एक मागणी होती आणि ती मागणी पूर्ण झाली. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं समग्र साहित्य शासनाने प्रकाशित करावं अशी मागणी होती. ती बऱ्याच प्रमाणात पूर्णत्वाला गेली. त्यांचे लढे हे देशहिताचे लढे होते. हैदराबाद मुक्तीसंग्रामामध्ये त्यांचा सक्रिय सहभाग होता. संयुक्त महाराष्ट्राचं चळवळ जी मुंबई गुजरातला मिळवून देण्याचा डाव तत्कालीन लोकांनी घातला होता, तो ती मुंबई महाराष्ट्रात राहिली पाहिजे, हे जे आंदोलन झालं संयुक्त महाराष्ट्र चळवळ
जी झाली त्याच्यातही त्यांचा महत्त्वपूर्ण सहभाग आहे. मित्र, संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीमध्ये 105 हुतात्मे बलिदान दिल्याचा इतिहासामध्ये नोंद आहे. त्यांनी त्या चळवळीमध्ये त्यांचा महत्त्वपूर्ण सहभाग आहे. ते गाजलेलं व्यक्तिमत्व आणि रंजल्या गांजलेल्यांचं व्यक्तिमत्व म्हणून त्यांची ओळख होते. मित्र, त्यांचं भाषण तर सभागृह दणानून सोडायचे. ते जेव्हा बोलायला उभं टाकायचे अगदी मांड्या ठोकून, दंड ठोकून, म्हणजे ते विचाराची लढाई होती. मात्र त्यांचा तो आवेश जो होता तो उत्स्फूर्त असा असायचा, त्यातून ते तसं करायचे. परंतु त्यांच्या मागची भूमिका होती की जनतेचे प्रश्न सुटले पाहिजे, जनतेच्या प्रश्नाला वाचा फुटली पाहिजे, ही त्यांची भावना होती. त्यांचे जसे भाषणं गाजले तसे त्यांचे लेख गाजले, त्यांचे ग्रंथ गाजले, त्यांचे आंदोलनं गाजले, त्यांच्या संकल्पना गाजल्या. तर मित्र, कल्पनांचे सम्राट होते ते. अनेकांच्या मनामध्ये अनेक कल्पना येतात, परंतु त्या कल्पनांचा अनेकांच्या कल्पना येतात आणि मृत्यू पावतात. परंतु भाई केशवरावजी धोंडगे साहेबांचं एक विशेष होतं, त्यांच्या मनात आलेल्या कल्पनांना ते प्रत्यक्षात आणण्यासाठी प्रयत्नशील राहायचे. कल्पनांचा मृत्यू होऊ द्यायचे नाहीत. त्यांची बघा कल्पना, गुराखी गड, अनेक गड आहेत, परंतु गुराखी गड, गुराख्यांना सन्मान, सामान्य माणसाला सन्मान, सर्वसामान्य कलावंतांना सन्मान तिथं दिला. ज्या लोक कलावंतांना सन्मान, इथं सन्मानानं कुठल्या विचारपीठावर, कोणत्या साहित्यपीठावर घेतलं जात नाही, अजूनही घेतलं जात नाही. लोकपरंपरेतले अनेक गीत, इथलं ठलाठण मला म करणाऱ्या कविता अखिल भारतीय साहित्य संमेलनातून म्हणण्यासाठी पाचारण केलं जाऊ शकते, परंतु अतिशय रसाळ, अतिशय प्रतिभावंत असणाऱ्या ज्या लोकपरंपरेतल्या लोककलावंतांच्या कलेला मात्र तिथं स्थान नसते. मित्र, अशा वंचित राहणाऱ्या कलावंतांना आणि प्रतिभावंतांना न्याय देण्यासाठी जागतिक गुराखी साहित्य संमेलनाची त्यांनी सुरुवात केली. ते संमेलन त्यांनी गाजवलं, संमेलन ते घेत राहिले. जागतिक गुराखी लोकनाट्य संमेलन त्यांनी घेतले. गोरगरिबांच्या, सर्वसामान्य माणसांच्या शिक्षणाची सोय झाली पाहिजे म्हणून शिवाजी मोफत शिक्षण संस्थेची त्यांनी निर्मिती केली. मोफत हा शब्द त्यांनी गाळा म्हणलं तरी गाळला नाही, हट्टाने तो कायम ठेवलेला आहे. जे काही करायचं ते मनापासून करायचं. लोकमताने दडपून किंवा दबून गेले नाहीत, त्यांनी लोकमताला वळण लावलं, स्पष्टपणे बोलले, मनात आलं ते सांगून मोकळे झाले. आत एक बाहेर एक त्यांनी ते जगले नाहीत. त्यामुळे त्यांचं मानसिक आरोग्य अतिशय उत्तम होतं. जी माणसं आत एक बाहेर एक जगतात ना, त्यांचं मानसिक आरोग्य बेकार राहते. त्यांचे सातत्य नसते, ते स्ट्रेसमध्ये राहतात. बोललं तर कसं की, बोललं तर कसं की, बोललं तर कसं की, बोललं तर काय होते की, कसं होते की, काय नाही की, म्हणजे काय होते की, मग कसं होईल, हेच चिंता सातत्यानं. परंतु त्यांनी त्याची कधी तमा बाळगली नाही आणि सातत्यानं त्यानं मन मोकळं बोलत राहिले. मग त्यांचं दीर्घायुष्य ते जगू शकले. मित्र, अशा ह्या नेतृत्वाला, पुरोगामी नेतृत्वाला, प्रतिभावंत नेतृत्वाला, लोककल्याणाची तळमळ असणाऱ्या नेतृत्वाला, त्यांच्या शिक्षण संस्थेच्या माध्यमातून हजारो कर्मचारी घडले, अनेक अधिकारी घडले, अनेक शिक्षक प्राध्यापकांना संधी तिथं सेवेची मिळाली. मित्र, अशा या व्यक्तिमत्वाच्या संदर्भानं आज त्यांच्या कार्याचा मी काही गौरव करण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्यांच्या कार्याबद्दलचा हा गौरव होता. मूल्यमापन करण्या एवढा मी मोठा नाही. मित्र, हे मूल्यमापन नव्हतं, हे कार्याचं कौतुक होतं. ही गोष्ट आपण लक्षात ठेवा आणि याच्याकडे हे कौतुक म्हणूनच पाहतो मी पण. आणि म्हणून मी जे काही बोललो ते
अभिवादन करण्यासाठी बोललो. त्यांच्या कार्याविषयी, त्यांच्या कर्तृत्वाविषयीची ऋण व्यक्त करण्यासाठी बोललो. आणि अशा महनीय व्यक्तिमत्वाच्यामुळे अनेकांना फायदा झाला आणि ते फायदा जनतेला झाला. हा जनतेबद्दलची कृतज्ञता म्हणून हे माझं आजचं हे भाषण होतं. यामध्ये काही त्रुटी असतील, राहून गेले असतील, याची मला कल्पना आहे. जे काही सांगण्याचा प्रयत्न केला आहे, पुढच्या भागामध्ये काही भाग त्यांच्या व्यक्तिमत्वाच्या आणखीन पैलूविषयी मी बोलेल. मी बारोळे ते व्याख्यानासाठी पण जाणार आहे. त्यांच्या जीवनचरित्रावर बोलायला तिथे वेगळे मुद्दे मी मांडणार आहे. काही ते मुद्दे या ठिकाणी मी मांडलेले नाहीत. आज एवढंच बोलतो आणि थांबतो. जय हिंद.